नमस्कार. सकाळी-सकाळी खूप गडबड असते, त्यामुळे सगळ्यांचे डब्बे वगैरे करून दिले आणि बबड्यालाही खाऊ-पिऊ घालून झोपी घातलं. कारण बबड्या जर झोपला नाही, तर माझी कुठलीच कामं होत नाहीत. त्यानंतर मग इकडे अंथरुणाच्या घड्या वगैरे घालून घेतल्या, बेड वगैरे आवरून घेतला आणि हे तोपर्यंतच ठीक राहीन, जोपर्यंत बबड्या झोपलाय. बबड्या उठला की पुन्हा हाय तसंच घर होतं. त्यानंतर मग इकडे सगळं छान असं आवरून घेतलं आणि दुपारी बबड्याला डाळ-भात केलं होतं. मग त्याला उठल्यावरती डाळ-भात भरवलं आणि त्यानंतर मग दुपारी आम्ही दोघेही झोपलो होतो. आणि उठल्यावरती परत बबड्याची मस्ती चालू झाली. कॅमेरा ऑन केला की तो पण त्याच्यात पोज द्यायला चालू होतो. त्यानंतर बघा इकडे संध्याकाळी गेले होते कपडे आणायला टेरेसला, तर खूपच छान वातावरण झालं होतं आणि इकडे हे काका बऱ्याच दिवसानंतर आले होते. त्यामुळं मग इकडे गप्पा चालू होत्या आणि मग बबड्याला जायचं होतं दुकानात, कारण त्याला खाऊ आणायचा होता आणि मग तो बाबांसोबत खाऊ आणायला गेला आणि त्यानंतर मग इकडे सकाळची तयारी चालू होती. सकाळी भेंडीची भाजी बनवायची होती, त्यामुळे चिरायला घेतली. तर बबड्या बघा काय करतोय, डोक्याला भेंडी लावतोय आणि हे काका आले. म्हणजे हे काका आल्याशिवाय तर बबड्या काही जेवण करत नाही, कारण यांना तो खूप घाबरतो आणि यांच्यामुळं तो पोटभर जेवण करतो. त्यामुळे यांना बोलवलं होतं आणि त्यानंतर मग हे काका तर जायची वाटच बघत असतो. बबड्या कधी जातात असं त्याला होतं, त्यामुळे तो त्यांना पटकन बाय करतो.